परंपरा, श्रद्धा आणि गावाच्या मातीशी जोडलेली आपली ओळख. अशीच एक जिव्हाळ्याची परंपरा कालवडे गावची यात्रा. हनुमान जयंतीच्या पवित्र दिवशी गावामध्ये भक्तीचा सागर उसळलेला. सर्वप्रथम आपल्या बलदंड मारुतीरायांना हॅप्पी बर्थडे म्हणत दर्शन घेतलं आणि श्री ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये मनापासून आरती करून श्रीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. आणि मग सुरू झाला तो भारदार सोहळा, पालखी सोहळा. धनगरी ढोलांच्या गजरात, जोरजोरात घुमणारा ताल, जणू प्रत्येक ठोक्यात भक्तीची ऊर्जा उसळत होती. गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण भक्तिभावाने श्रीच्या दर्शनासाठी आतुर होता. गुलाल उधळत होता, एकमेकांना रंगवत होते. सगळेच या सोहळ्यातील सामील झाले. मिरवणूक गावभर फिरत होती आणि गावचा चौक आला की ढोलांच्या ठोक्यावरती सगळ्यांचे पाय आपोआप थिरकू लागले. तो क्षण काही आवरच होता. आम्ही देवाची पालखी डोक्यावरती घेतली आणि ढोलाच्या तालावरती पालखी नाचवताना जणू देवच आपल्या अंगात उतरला होता. वर्षातून एकच दिवस असा येतो जेव्हा सगळे नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी एकत्र येतात, गाठीभेटी होतात, आठवणी तयार होतात आणि गाव पुन्हा एकदा जिवंत होते. अशा रीतीने कालवडे गावची यात्रा, छबिना, मिरवणूक आणि पालखी सोहळा भक्ती आणि उत्साहात पार पडला. पण एक मनात खंत मात्र राहिली. मागच्या वर्षी आपली सोनू या सोहळ्यात आपल्यासोबत होती आणि यंदा ती आपल्यात नाही. तरीही तिच्या आठवणींना मनात ठेवून आणि देवाच्या आशीर्वादाने हा सोहळा मोठ्या उत्साहात पूर्ण झाला. जय हनुमान. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.